नमस्कार विद्यार्थी मित्र, नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5वी मधील 2021 मध्ये झालेला पेपर. त्यामधील पूर्ण गणिताची स्पष्टीकरणे 50 ला 50 गणिताची स्पष्टीकरणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर यामध्ये तुम्हाला या चॅनलवर 2017, 18, 19, 30 सर्व पेपर गणित व बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहे. तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. चला तर पहिला प्रश्न पाहूया आपण. इथे दिलेले आहे, या 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? पहा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं LCDM. LCDM हे पाठ करायचं. 50, 100, 500 हे जर पाठ असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं नक्की उत्तर येईल. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील प्रश्न आहे 27 नंबरचा. इथे दिलेले 6.345 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत किती? पहा 4 हा अंक दशांशानंतर दशांश आणि शतांश स्थानावर आहे. म्हणजेच 1/100. या ठिकाणी शतांश म्हणजे किती असतो? 1/100. त्याला गुणिले 4 करावं लागेल. त्याचं उत्तर येईल 4/100 म्हणजे येईल 0.04. क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे येऊया. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला एक बॉक्स आहे आणि इथं बॉक्स आहे. या दोघांची वजाबाकी पूर्ण संख्या आणि यांची वजाबाकी केली तर उत्तर पहा उत्तराच्या या ठिकाणी ते आहेत 2. म्हणजेच नक्कीच बॉक्समध्ये किती असायला पाहिजे? 3 हा अंकच असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 येतो. पहा याची तुम्ही काय करा, वजाबाकी करून कमेंट करू शकता. ठीक आहे, वजाबाकी करा. तर ही वजाबाकी तुम्ही करणार, कमेंटमध्ये करा. ठीक आहे, मी तुम्हाला या ठिकाणी वजाबाकी लिहून दिलेली आहे. तर फक्त ही तुम्हाला वजाबाकी करायची. ऑप्शन क्रमांक 2 येते याचं उत्तर. पुढील प्रश्न आहे आपला. या ठिकाणी दिले, कोणाच्या 2 भुजा वाढविल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? तर पहा या ठिकाणी काहीच फरक पडत नाही. त्यामुळं कारण पहा हा जर कोन घेतला आपण एखादा कुठलाही, समजा हा कोन आहे आणि हाच कोन जर समजा जसा हा असेल 60 अंशाचा, तर ह्याच्या समजा भुजा म्हणजे ह्या बाजू अशा जर वाढवल्या पुढं पुढं तर काही फरक पडेल का? काहीच फरक पडणार नाही. कोणाचे माप वाढते, कोणाचे माप कमी होते, कोणाचे माप तेवढेच राहते. ते ऑप्शन क्रमांक 3 आपलं येणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा एक एक प्रश्न तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्की फायदा होणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न क्रमांक आहे आपला प्रश्न क्रमांक 30 नंबर. तर पहा या ठिकाणी दिलेले पूर्णांक युक्त अपूर्णांकाच्या काय करायची, बेरीज करायची आहे. ही बेरीज करताना आपण अशा पद्धतीने करू शकतो. पूर्ण ज्या संख्या आहेत त्या पूर्ण संख्या आपण घेऊ शकतो. हे 5 आणि हे 6, 11. राहिलेल्या अपूर्णांकाची बेरीज करायची. 7 आणि 4 पहा या ठिकाणी छेद समान आहे, एकदाच लिहायचं. बेरीज झाली 7 1 7 7 त्याचं उत्तर किती आलं? 1. हे कडीचे जे पूर्ण संख्या आहे त्याचं उत्तर किती आलेलं आहे? 11. त्या 11 मध्ये 1 मिळवायचा, ते उत्तर किती? 12. क्रमांक 3 मध्ये उत्तर येणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे येऊया. 8,80,808 ही संख्या अंकात कशी लिहाल? ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची. पहा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये हे उत्तर पाहायला. पुढील प्रश्नाकडे पहा. हे प्रश्न तुम्हाला मी सांगितलेले आहे या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये, की ही जर तुम्हाला संख्या देतात ना, तुम्हाला असं लिहावं लागणार आहे. एकक, दशक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज. त्यानंतर एकक स्थानी काय जी संख्या सांगितली ते लिहायचं आणि मग उत्तर
कधीच चुकणार नाही. अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे जर तुम्हाला असं डायरेक्ट येत असेल. पुढील प्रश्न आहे, वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेमी व जीवा 3 सेमी असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती सेमी लांबीची असेल? तर पहा, वर्तुळाची त्रिज्या हा वर्तुळ आहे त्या दिलेली आहे. किती दिलेली? 2.5 आहे. हा एक लक्षात ठेवायचं, वर्तुळातली सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असतो? व्यास असतो. काय असतो? आणि व्यास हा ह्या त्रिज्येच्या दुप्पट असतो. 2 ने गुणावं लागेल याला. अडीच आणि अडीच काय होईल? 5. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. 33 नंबरचा प्रश्न. 33 मध्ये दिलेलं आहे, 1 ते 100 या संख्येमध्ये ही संयुक्त संख्या आहे. पहा, 1 ते 100 मध्ये मूळ संख्या 25 आहेत. मग आपण 100 मधून 25 वजा करायचे, 75 राहील. आपलं उत्तर 75 येणार नाही. कारण एक ही संख्या संयुक्तही नसते आणि मूळही नसते. म्हणून उत्तर 75 न येता किती येणार आहे? 74. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषा कोणत्या कोणत्या प्रकारचा कोन करतात? पहा, दोन परस्परांना लंब असलेल्या रेषा कोणत्या प्रकारचा कोन करतात? म्हणजे आता रेषे लंब, हा दोन परस्परांना लंब या ठिकाणी किती अंशाचे कोन होईल? मग 90. तर याचं उत्तर येणार आहे काटकोन. काय येणार आहे? काटकोन. पुढील प्रश्नाकडे येऊया. हा प्रश्न क्रमांक 35 मध्ये, संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व त्या संख्येची आपल्याला बेरीज करायची. आता उतरत्या क्रमाने मी इथंच नंबर देतो जागेवरच्याला. उतरत्या क्रमाने मांडली तर सर्वात अगोदर संख्या येईल 1 नंबरला उतरत्या क्रमाने मांडली. 2 नंबरची जी संख्या येणार आहे येईल 3 नंबरची जी संख्या आहे येणार आहे. ठीक आहे. आणि 4 नंबर, पहा या संख्या जर आपण उतरत्या क्रमाने मांडल्या असा त्या ठिकाणी नंबर येईल. तर आपल्याला येईल ते पहिल्या, तिसऱ्या त्यांची काय करायची बेरीज. पहिली संख्या 1,29,000 ते पहिल्या व तिसऱ्या त्या नंबरची 39,096 येईल. 96 त्यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायला सांगितलेली. 5, 6 आणि 7 1300 ती किती? 1 येईल. पुढे 9 2 18 आणि 1 19. हाचा परत 1 येईल. 9 1 10 परत हाचा 1 येईल. 3 आणि 2 5 तर या ठिकाणी उत्तर येईल 2,79,000 सॉरी 2,69,093. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण याला करू शकतो. पुढील प्रश्न आहे, पहा या ठिकाणी दिले 88 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाकृती बागेला स्वरा रोज 5 फेऱ्या मारते. एका आठवड्यात ती किती किलोमीटर चालेल? पहा या ठिकाणी 88 परिघ आहे आणि किती फेऱ्या मारते? 5. म्हणजे आपण 88 गुणिले 5 अगोदर. 8 पंचे 40, 4 40 आणि 4 44. तेच ती रोज 5 फेऱ्या मारते, याचा अर्थ 440 मीटर अंतर कापते दररोज. कापते 440. आणि आठवड्यामध्ये विचारलं. एका आठवड्यात. एका आठवड्यात 7 दिवस असतात. म्हणून काय करायचं आपल्याला? 440 गुणिले 7 करायचे. 7 0 0 7 चौक 28 2 28 3,800 मीटर ती एका आठवड्यामध्ये अंतर कापेल. मीटर आहे आपल्याला किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे. म्हणून आपल्याला याला किलोमीटरमध्ये नेण्यासाठी भाग द्यावा लागेल. 1000 ने भाग द्यावा लागेल. त्याचं उत्तर येईल 3.080. 080. या ठिकाणी
0.08 सुद्धा उत्तर या ठिकाणी चालते. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. मोठ्यात मोठी 5 अंकी, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? पहा, अगोदर आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी माहितीच आहे सर्वांना. 5 वेळेस 9 घ्यायचे. ठीक आहे. 5 अंकी मोठ्यात मोठी. पुन्हा काय सांगितले? 2 अंकी मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या किती आहे मग? यांची काय सांगितलेली आपल्याला? वजाबाकी करायची. ठीक आहे. बेरीज सांगितली. 9 यांची बेरीज करायची. बेरीज जर केली तर आपण काय होईल? 9 दोन्ही 1 9 2 18 नाही. परत हातचा 1 10 शिशु 10 येईल बेरीज. त्या बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे मग या ठिकाणी? 3 अंकी लहानात लहान संख्या 100 आहे. त्याच्यातून 100 वजा करायची. वजा करायची. तर वजा. ठीक आहे. ही वजाबाकी केली तर 99,998 त्या ठिकाणी येणार आहे. क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला, हा प्रश्न क्रमांक 34 आहे. त्यामध्ये सांगितलेले प्रदीपने 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल कितीला घेतला? 22,500. 22,000 खरेदी केली. त्याला मोबाईल 21,800 रुपयाला. 21,800 रुपयाला. रुपयां 870 आहे. 870 रुपयांना विकला. या व्यवहारात किती तोटा झाला? त्या दोघांची काय करायची? वजाबाकी. ते जर वजाबाकी केली 2030 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा या ठिकाणी सर्वांचा छेद सारखा आहे. म्हणजे एकदाच लिहायचे 3 मध्ये डायरेक्ट चार्ज 24/3 याने आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन मध्ये 3 नाहीये. प्रातिसंक्षिप्त रूप द्या. 24 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, या ठिकाणी 40 नंबरचा प्रश्न चालू आहे. बघा, स्वरदाने जसे आडदराने एका बँकेत 25,000 6 वर्षासाठी ठेवले तर 6 वर्षांना किती व्याज मिळेल? फक्त व्याज विचारले. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले व्याजाचं सूत्र बरोबर भागिले 100 लक्षात ठेवायचं. तो म्हणजेच काळ. काळ किती आहे? 6 वर्ष. दर किती आहे? 8 आहे. 25,000. त्याला भागिले किती? पुढचे दोन्ही शून्य या ठिकाणी कॅन्सल. तर काय होईल? 8 सक 48 गुणिले 200. त्यानंतर दोघांचा काय करायचा आता? गुणाकार करायचा. 240 गुणिले 250. 43 गुणिले 200. त्याचा गुणाकार येईल 12,000. 12,000 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहिजे. खूप सोपे सोपे गणित आहेत. पुन्हा पुन्हा तेच गणित येतात. त्यामुळे तुम्ही परीक्षेला झालेले पेपर 2017 पासून ते 2024 पर्यंत जे काही पेपर झालेत स्कॉलरशिपचे सर्व पाहून घ्या. आणि हे जवळपास याच्यातले सर्वच व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ओके. 41 नंबरचा प्रश्न पाहूया. या संख्या चढत्या क्रमाने पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज आपल्याला किती आहे असं विचारलं आहे. तर पहा, या ठिकाणी छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो कसा असतो? मोठा असतो. बरोबर आहे. आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचे. म्हणजे सर्वात लहान कोण असणार आहे? 2/9 त्याच्यापेक्षा मोठा, 5/9 त्याच्यापेक्षा मोठा, 7/9 त्याच्यापेक्षा मोठा. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारले?
पहिली आणि तिसऱ्या काय करायची? छेद. तर छेद समान आहे म्हणून एकदाच अंशाची बेरीज येते. 9 सारखे म्हणून 9 9 तर येथे एक ऑप्शन क्रमांक आपल्याला 1 मध्ये उत्तर पाहायला. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी दिलेले आहे 70 लाख 7 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिला. दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिला. अगोदर आपण ती संख्या लिहून घेऊया. ही संख्या आहे किती? 70 लाख दशक शतक 70 लाख आणि 7 संख्या आहे. तर दोन्ही एक शून्य कमी केला म्हणजेच ती संख्या होईल बघा 7 1 2 केला लिहिला तर तिने लिहिलेली संख्या दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? या ठिकाणी वजाबाकी काय करायची आहे? वजाबाकी. आता पहा 7 7 गेला या ठिकाणी 0 राहील. परत 0 राहील. 1 2 आणि 3 हे 0 या ठिकाणी 10 मधून 7 जातील. त्याचं आपलं उत्तर काय येणार आहे? येणार आहे आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये 63 लाखाने कमी असणार. पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पैकी सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी सर्वात मोठा अपूर्णांक ऑप्शन मध्ये करण्याची 8 मध्ये 0.08 मध्ये 0.08 असे जर विचार केला तर ऑप्शन क्रमांक 1 हा सर्वात काय असणार आहे? मोठा अपूर्णांक असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 44 नंबरच्या प्रश्न आपल्याला या ठिकाणी एक्स, वाय आणि झेडच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण एक एक ऑप्शन मध्ये जर विचार केला तर सुरुवातीची संख्या म्हणजे एक्स असेल, शेवटची संख्या म्हणजे झेड असेल, मधली संख्या वाय. वाय 1 नंबरचा ऑप्शन घेतला तर ही करूया आपण. झेड म्हणजे किती? 0. वाय म्हणजे 3 आहे. या ठिकाणी दोघांची जर बेरीज केली तर 3 येते. म्हणजेच या ठिकाणी वाय ची किंमत किती यायला पाहिजे? 3. नंतर झेड म्हणजेच ऑप्शन हे या ठिकाणी पहिलं जर टाकलं तर एकदम बरोबर येईल. दुसरं पाहूया. म्हणजे आपण ह्या किमतीच लिहून घेऊया अगोदर. म्हणजे एक्स म्हणजे किती? 4. वाय म्हणजे किती आहे? 3 म्हणजे 3 3 झेड म्हणजे 0. त्याच्यानंतर एक्स एक्स म्हणजे किती आहे? 4. त्यानंतर झेड म्हणजे किती आहे? 3 3 3 0 म्हणजे बघा या ठिकाणी सर्वच अंक सारखे यायला पाहिजे पण इथे 0 आलाय म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर येणार नाहीये. आपण ऑप्शन क्रमांक 2 चेक करायचा आता. करायचा 2 3 सर्व ऑप्शन या ठिकाणी चेक करून पाहायचे आहेत. त्या ठिकाणी जर आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 जर आपण ठेवला आता बघा 4 मध्ये एक्स म्हणजे काय? 4 आहेत. वाय म्हणजे काय आहेत? 8 आहेत. आणि झेड म्हणजे काय? 0. पहा एक्स म्हणजेच काय? वाय म्हणजे काय? 8. झेड म्हणजे काय? ठीक आहे. एक्स म्हणजेच काय? 4 आहेत. त्यानंतर झेड म्हणजे काय? हे येतं. काय येतं या तर पहा यांची जर बेरीज केली तर सर्व सारखे यायला पाहिजे. 8 8 8 आणि बेरीज पण 8. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर ठिकाणी अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न 3280 रुपये खरेदी किंमत 3280 ही खरेदी किंमत व 3470
विक्री आहे. 3400 आहे विक्री असेल तर या व्यवहारात नफा तोटा किती होईल? पहा, ही खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त जर असेल तर नफा होत असतो. म्हणजेच हे तोट्याचे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल. या दोघांची वजाबाकी जी येईल तो या ठिकाणी नफा असणार. दोघांची जर वजाबाकी ₹90 या ठिकाणी नफा येणार आहे. ठीक आहे. नफ्याचं सूत्र आपल्याला पाठ पाहिजे. पुढील प्रश्न, खालील कोणता अपूर्णांक 12/60 या अपूर्णांकाशी दर्शवतो? त्याला अतिसंक्षिप्त रूप करून घेतलं तर 12 एक 12, 12 पंच 1/5 येईल. हा 1, 2, 3, 4, 5 आणि 1 या ठिकाणी रंगवलेला आहे. म्हणजे 2 आपलं उत्तर अगदी बरोबर यायला पाहिजे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 47 नंबरचा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी गटात न बसणारे शोधायचे पद आपल्याला. त्याला जर आपण सोडून घेतलं 7 1 7 7 1 7 एक उरलं. परत 7 1 7 7 पासापासून. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 याला जर सोडवलं काय होईल? 6 12 22 होतील. 22 मधून 8 जर काढले 14 राहतील. हेही बरोबर येईल. याला जर सोडवलं तर 5 त्रिक 15 येईल. अधिकचे 4 दोन्ही 8. बघा 15 आणि 8 काही 70 येत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 48. या ठिकाणी 48 मध्ये आपल्याला सांगितलंय, रोशनी सकाळी 11:30 ला अभ्यासाला बसली व 1:45 वाजता उठली तर तिने किती वेळ अभ्यास केला? ते 1:45 1:45 म्हणजे 2 वाजून सॉरी 1 वाजून 45 मिनिट. आता 1 वाजून 45 मिनिटामधून आपल्याला काय वजा करायचे तर 11:30. तर आपण 1 ला असं लिहू शकतो 13:45 लिहू शकतो. 13:45 मधून 11:30 वजा करायची. तर काय करायची? वजा करायची. तर पहा या ठिकाणी 5 1 13 मधून 11 गेले 2. तर तिने किती वेळा अभ्यास केला? 2 तास 15 मिनिट. प्रश्न क्रमांक आणि 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 49 नंबर. या ठिकाणी दिलेले आहे, सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या. पहा या ठिकाणी सर्वात मोठी 3 अंकी संख्या 9 असते, पण सम म्हणल्यावर 998 व सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. तर सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती? 97 आहे. कोणती आहे? 97. काय सांगितलंय? यांच्यातील फरक किती आहे? यांच्यातील फरक म्हणजे दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. तर पहा या ठिकाणी यांच्यातला फरक आलेला आहे 9. 901. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला. जिल्हा परिषदेच्या शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी शाळेमध्ये 200 पैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली आहेत? हा 120 चे 60% काढायचे आधी. म्हणजे 120 चे 60 चे कडीचा 0 कॅन्सल. हा एक 0 कॅन्सल. 12 सकून 72. तर या ठिकाणी जिल्हा परिषदेत 72 विद्यार्थी काय आहेत? मुली आहेत. 72 मुली आहेत. आता 200 पैकी 55% काढायचे म्हणजे ते 55/100 होईल. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल होतील. 55 दोन्ही 10. तर खाजगी माध्यमिक शाळेत किती आहेत? 110 मुली आहेत. तर हे 110 आणि 72 ची काय करायची? बेरीज करायची. 182 हे आपलं उत्तर येणार आहे. एकूण मुली आहेत 182. ठीक आहे. आता पुढील प्रश्न येऊया. 52 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. पहा 5,700 किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल? 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 92. याचा अर्थ 5,700 किती वजा केल्यास 99 उत्तर येईल असं त्याचा अर्थ आहे. तर 5,700 म्हणजे 6,750 किती वजा माहित नाहीये. वजा किती करायचे? एक्स करू आपण.
तर किती येणार आहे? ठीक आहे. त्याचा अर्थ काय आहे? या दोघांची वजाबाकी करून घ्यायची. 5,799 वजा करायची. 10 तून 1 9 गेले, 1 राहिला 4. 14 मधून 9 गेले. या ठिकाणी 14 मधून 9 गेल्यावर 5 राहतील. तर तिथं 6 राहतील. 6,651 तर असणार आहे ऑप्शन 2 मध्ये. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 52 पहा या ठिकाणी. जुलीने 12 मे ते 26 जून या कालावधीमधील मनी ऑर्डरमध्ये ₹10 याप्रमाणे जमा केली. तर 12 मे ते 26 जून पर्यंत एकूण या ठिकाणी किती दिवस येतात हे आपल्याला या ठिकाणी अगोदर काढावे लागेल. तर पहा या ठिकाणी 12 मे ते 26 जून पर्यंत ते एकूण दिवस येतील 46. येतील 46. त्या ठिकाणी दररोज ₹10 जमा करते. मग 10 ने जर तिने एकूण जमा केलेले पैसे झाले ₹460. ठीक आहे. ते वाचूया. आणि त्यात मामाने वाढदिवसाला दिलेले रुपये, बाबाने केकसाठी दिलेले ₹240 घालून सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली. ही रक्कम सहाय्यता निधी दिली. परत ह्या दोघांची बेरीज ते झाले 340 तिचे जमा केलेले 460. 460 यांची काय करायची बेरीज. ही बेरीज येईल बघा या ठिकाणी ₹800. तर तिने मुख्यमंत्री सहाय्यता निधी रुपये दिले तर ₹800 दिलेले आहेत. ठीक आहे. तर पुढील प्रश्नाकडे वळूया. 53 नंबरचा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी सांगितलेले जीवनने ₹50, ₹100, ₹500 प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या ऐवजी ₹20 नोटा मागितल्या काय मिळतील? असा प्रश्न आहे. पहा या सगळ्यांची बेरीज करायची. ते किती 650 आणि प्रत्येक प्रकारच्या 2 नोटा आहेत. 650 गुणून ते आणायच्यात कितीच्या नोटा 20च्या म्हणून 20 भागायचं. 1 हे. आता या ठिकाणी उत्तर काय राहिलेलं आपलं 65. 65 नोटा ₹20च्या या ठिकाणी. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 54. या ठिकाणी अशी संख्या शोधा की त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा 27च्या सर्व विभाजकांचा काय असतो? गुणाकार असतो. अशी संख्या शोधायची. आता काय करायचं? या ठिकाणी 27चे विभाजक अगोदर 27चे विभाजक कोणकोणते आहेत ते लिहून घेऊ आपण. 1 या ठिकाणी 3 9 त्रिक 20 येईल. या ठिकाणी या सर्वांचा जर गुणाकार केला आपण तर तो येईल 729. म्हणून ती संख्या कोणती असेल 27च असणार. ओके. पुढील प्रश्नाकडे येऊया. 55 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी अगोदर भागाकार जर केला तर काय होईल 3 9 27 होईल. त्यानंतर गुणाकार केला तर 6 पंचे होईल 30 आणि 9 या ठिकाणी 39 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 56 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी. आता 56 नंबरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी काय केले धनेशने पॅन्टसाठी 1.25 मीटर व शर्टसाठी 2.25 मीटर कापड घेतले तर त्याच्याकडे किती कापड झाले? दोघांची काय करायची बेरीज. आता 1.25 मीटर म्हणजे 0.25 सव्वा आणि 2.25 म्हणजे 0.25 त्यांची काय करायची बेरीज. 3.00 त्याचा अर्थ 3 मीटर. 3 मीटर ऑप्शन 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील पुढील प्रश्नाकडे वळूया. हा 57 नंबरचा प्रश्न आहे. सोहमचा जन्मदिन इथं 15 जून 2011 ला गुरुवारी झाला तर त्याचा 5वा वाढदिवस. पहा या ठिकाणी पहिला वाढदिवस येईल 2012 ला, 2013, 2014, 2016 5वा वाढदिवस आहे. तर पहा आपल्याला माहिती पाहिजे की 15 जून 2011 ला जर गुरुवार असेल
15 जून 2012ला पुढील वार असतो शुक्रवार. लीप वर्ष आल्यामुळे शनिवार. पुढच्या वर्षी काय येईल? रविवार. येईल सोमवार. येईल मंगळवार. ठीक आहे. शुक्रवार, शनिवार झाला, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. पण ते 2016 पण लीप वर्ष आहे. वरच्या ऐवजी गुरुवार. हा लीप वर्ष आल्यानंतर काय करायचं ते आपल्याला लक्षात पाहिजे. तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. 58 नंबरच्या प्रश्नामध्ये सांगितलं या ठिकाणी की रेखांकित जो केलेला भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. पहा, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. रेखांकित भाग किती? 2 केलेले. 2 कितीपैकी? 8 पैकी. 8 पैकी 2 भाग रेखांकित केले. टेकड्या काढायच्या म्हणल्या एक बी 8 येईल. 4 1 4, 4 दोन्ही 2, 1 25. ऑप्शन 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते 25%. एका समभुज त्रिकोणाची बाजू आहे 6. त्या त्रिकोणाच्या परिमिती इतक्याच परिमितीचा चौरस काढल्यास त्याची बाजू किती? बाजू किती? 6. मग त्याची परिमिती किती आली? आली 30. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय विचारले? तितक्याच परिमितीचा चौरस काढायचा आहे. चौरसाच्या चारी बाजू कशा? चौरसाची परिमिती पण किती आपल्याला घ्यायची? घ्यायचं चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आपलं? 4 गुणिले परिमिती 30 आहे. या ठिकाणी 4 गुणाकारातली इथं भागाकारात बाजू 4 1 4 4 4 7 28 2 4 7.5 बाजू किती आली या ठिकाणी? 7.5. क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 7 आणि 1 या चित्रावर आहे. एक चित्र म्हणजे 25. या ठिकाणी एक चित्र बरोबर किती आहे? 25. आपल्याला लक्षात पाहिजे. पहा, प्रश्न 60 नंबरचा घेऊ आपण अगोदर. पहा, 60 मध्ये विचारलेलं आहे कबड्डी खेळणारे विद्यार्थी. कबड्डी खेळणारे विद्यार्थी 6 धरून. कबड्डी खेळणारे विद्यार्थी किती? कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्याच्या किती? बास्केटबॉल 2 आहे. पट म्हणजे काय करायचे असते या ठिकाणी? आपल्याला भागाकार करायचे असते. 6 आहेत म्हणजे एक विद्यार्थी म्हणजे 25. कबड्डी खेळणारे किती झाले मग? 6 गुणिले 20 बास्केटबॉल खेळणारे 2 गुणिले. ठीक आहे. किती पट आहेत? तर 50 50 150 3 पट. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढं क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची क्रिकेट आणि बास्केटबॉल काढायचं. क्रिकेटचे किती? 1 2 3 4 5. बास्केटबॉलचे 1 2 7 झाले. क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळणारे विद्यार्थी त्या ठिकाणी 7 लिहून घेऊ आपण. पुढं व फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी किती कमी आहेत? फुटबॉल आणि कबड्डी या ठिकाणी बघा. फुटबॉल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. 10 आहेत. तर कितीने कमी आहेत म्हणायचं. एक एक चित्र म्हणजे किती? 25 आहे. ते किती होईल मग? या ठिकाणी 25 गुणिले 7 होईल हे. 25 7 किती? 75. आणि 25 10 किती होईल? 300. त्या दोघांची काय करायची या ठिकाणी? वजाबाकी करून टाकायची. 76 ने कमी. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 62. इष्टिकाचितीच्या कडांची संख्या ही इष्टिकाचितीच्या प्रश्न आहे. बघा, इष्टिकाचितीला या ठिकाणी कडा किती असतात? 12. इष्टिकाचितीला
पृष्ठ किती असतात? किती पट आहेत? 12 भागिले 6. 6 एक 6 6 12. ऑप्शन क्रमांक 1 पट. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील प्रश्न आहे 63. नाना पाटलाच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. त्यापैकी 20% ज्वारीची, गव्हाची, 10% तुरीची व उरलेली सोयाबीनची. मग जेवढी पोती आहेत त्यांची पहा 15 आणि 35, 50, 70. उरलेली टक्के पोती आहेत ती आहेत सोयाबीनची. आता 300चे 30% काढायचे. तर 300 3 त्रिक 9. 90 पोती कशाची असणार आहे या ठिकाणी? सोयाबीनची. पहा दिलेले जे धान्य आहे समजा कशाचं ज्वारी, गहू आणि तूर यांची सगळ्यांची बेरीज करायची. यांची टक्केवारी आली 70%. उरलेले 30% काय आहेत या ठिकाणी? सोयाबीन आहे. म्हणून 300 पोत्याचे 30% काढले की सोयाबीन 90 पोती असते. ओके. पुढील प्रश्न आहे 64 नंबरचा. 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृतीला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेची ही तार लागणार आहे. 144 क्षेत्रफळ अर्थ त्याचं आपण जर बाजू काढली तर एक बाजू येणार 12 मीटर. 12 मीटर वर्गमूळ काढावं लागेल. 2 बाजूनी 3 पदरी म्हणजे ही आणि ही एक बाजू, दोन बाजू. 12 आणि 12 24 होईल. त्याला किती पदरी कुंपण घालायचं? 3 पदरी. काय करायचं? 3 पदरी कुंपण घालण्यासाठी तार लागेल असा प्रश्न आहे. 24 झालं. 3 पदरी 3 निघून आहे. 4 त्रिक 12, 3 दोन्ही 72 तार लागणार. 72 मीटर. पुढील प्रश्न आहे 65 वरचा. मे महिन्यात महाबळेश्वर 2.25 लाख पर्यटक भेटीसाठी गेले. 2.25 लाख आपल्याला या ठिकाणी द्यायचे. 2,25,000. तर अजिंठा वेरूळ लेण्याला 1.25 लाख पर्यटक भेटी दिली. 1.25 लाख. तर महाबळेश्वरला अजिंठा वेरूळ लेण्यापेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली. काय करायचे? 2,25,000 मधून किंवा 2 लाखामधून 1.25 लाख वजा करायचे आपल्याला. वजाबाकी करून घ्यायची. 12 मधून 7 गेले. 5 राहते. 1 लाख 1,04,000 मध्ये आपल्याला. पुढील प्रश्नाकडे चला. 66 नंबरचा प्रश्न आहे. 6 मिनिटाला, तासात आणि त्यात यायचे. काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला? पहा त्याजवळ 60 ने भाग जाणारी संख्या तर 6,954. हा 60 ला जर आपण 9 ने गुणलं 6,954 540 मिनिट म्हणजेच 9 तास होतात. आणि 552 540 वजा केली 12 मिनिट. म्हणजेच 552 मिनिटाचे तासात आणि तास 52 मिनिट असं रूपांतर होणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न देऊया. पुढील प्रश्न आहे 2,400 कागद म्हणजे ही रिम कागद. एका रिम मध्ये किती असतात? मग ते असतात 480. भाग द्यायचे याला. कॅन्सल होईल. 24 24 24 दोन्ही 48 होईल. 2 कमी 25. 2,400 कागद म्हणजेच 5 रिम तयार होतील. 5. पुढील प्रश्न क्रमांक 68. पहा रामूने 35 रुपये लिटर प्रमाणे 45 लिटर दूध खरेदी केले. 45 लिटर दूध काय केले? खरेदी केले व सर्व दूध विकून 315 रुपये नफा घेऊन विकले तर दुधाची विक्री किंमत किती प्रति लिटर असते?
विचारले. काय काय करायचं आता? या ठिकाणी नफा झालेला आहे आपल्याला. नफा किती झालेला आहे या ठिकाणी? 335 सॉरी 315. किती लिटर दुधामागे झालाय? 45 लिटर मागे. त्याला भाग दिला आपण. पहा 5 9 45. या ठिकाणी 5 6 30. 9 1 9 7 रुपये. एका लिटर मागे किती रुपये नफा झाला त्याला? 7 रुपये. मग 35 रुपये लिटर या दराने या ठिकाणी दूध खरेदी केलं, बरोबर आहे. 7 रुपये नफा झाला, याचा अर्थ 7. त्याला बेरीज करू. 3 42. तर दुधाची विक्री किंमत किती असणार आहे? 42 रुपये प्रति लिटर या दराने विकलं त्यांनी. पुढे प्रश्न आहे 69. पहा 15 मीटर 50 सेंटीमीटर तारेचे 10 समान भाग केले असता प्रत्येक भागाची लांबी किती असते? तर मीटर आहे, याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल आपल्याला. तर हे होईल 15 ते 50 सेमी. त्याचे 10 भाग करायचे म्हणजे याला 10 ने भाग द्यायचा. कॅन्सल. 155 सेमी प्रत्येक भागाची लांबी असणार आहे. पुढील प्रश्न आहे 70 नंबरचा. इथं दिलेलं आहे आपल्याला की 3250 ला घेतलेली सायकल आकाशने एका वर्षानंतर 2375 ला विकली, तर या व्यवहारात नफा झाला का तोटा झाला? पहा घेतलेल्या किमतीपेक्षा विकलेली किंमत कमी आहे, याचा अर्थ या ठिकाणी काय होत असतो? तोटा. या दोघांची वजाबाकी करायची. येथे 875 तो असणार आहे तोटा. ठीक आहे, तोटा 875. पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील प्रश्न आहे 71 नंबरचा. भाजक दिलाय, भागाकार दिलाय, बाकी दिलाय, भाज्य काढायचं. त्यासाठी सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक भागाकार अधिक बाकी. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. या दोघांचा अगोदर आपल्याला गुणाकार करावा लागेल. 4,60,250. दोघांची बेरीज केली तर ती 4,43,325. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे येऊया. हा 72 नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. 25 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 1.5 मीटर कापड. मग काय करायचं? 25 गुणिले 1.5 करायचं. 1.5. पहा नाही म्हणून जर गुणाकार केला 15 5 75 हातात येतील. 37.5 मीटर कापड 52 रुपये प्रति मीटर दराने खरेदी केले तर किती खर्च येईल? 37.5 ला 52 ने गुणायचं. 0.5 गुणिले 52. ठीक आहे, पॉईंटचा गुणाकार आपल्याला यायला पाहिजे. त्यात गुणाकार केला तर 1900 हे उत्तर येईल. ठीक आहे. 73 नंबरचा प्रश्न आहे. सोडवलं तर अगोदर गुणाकार करावा लागेल. 4 1 4 4 1 4 3 1 उरणार आहे. ठीक आहे, काय करायचं? 7/4 1 1. काय करायचं? 1/4 1 1. त्याच्या छेदात काही नाही म्हणजे किती आहे तर असतो. तेच समान करण्यासाठी 4 ने गुणा 4 ने. ते काय होईल? साधं तेच समान झालं एकदाच. 7 आणि 4 11/. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे येऊया. नागपूरहून पहाटे 4:10 वाजता सुटली केरळ एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी 14:15 ला तिरुवनंतपुरम पोहोचली. नागपूर ते तिरुवनंतपुरम प्रवास किती वेळ लागला आहे? पहा या ठिकाणी आदल्या दिवशी आदल्या दिवशीचे 4:10 आहेत, म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटेचे 4:10.
त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आपल्याला. म्हणून 14:15 वजा 4:10 असं जर केलं, त्या ठिकाणी उत्तर येईल 10:05. ठीक आहे. आता 24 एकूण प्रवासाचा कालावधी किती आहे? 24. त्यात काय करायचं? 10:05 ऍड करायचं. म्हणजेच काय येईल? 34 तास 5 मिनिट. अंक 1 मध्ये या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी दिलेले आहे, सरस्वती विद्यालयात 500 मिलीच्या 24 पिशव्या दूध आणले. 24 गुणिले 500 करून घेऊ अगोदर आपण. पहा, कडीचे 2 शून्य या ठिकाणी. 24 पंचे 100 मिलीलिटर झाला. दूध गरम करून 60 विद्यार्थ्यांना सारखेच वाटले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिलीलिटर दूध आले किंवा येईल असा प्रश्न आहे. त्याला कितीने भागायचा? 8ने. 0 0 दोन्ही 12 2. प्रत्येक विद्यार्थ्याला किती दूध येईल? 200 मिलीलिटर. पहा, या ठिकाणी अशा पद्धतीने आपण 2021 ला आलेला स्कॉलरशिप गणिताचा पेपर यामधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे पाहिली आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ या चॅनल पाहायला. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.